कणभर तीळ मणभर प्रेम, कणभर तीळ मणभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा. तीळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा. आज मी तुमच्यासोबत तिळगुळाच्या वड्यांची अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या अपडेटसाठी स्वातीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर रेसिपी अगदी सोपी आहे, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात अगदी न चुकता तुम्ही रेसिपी करू शकताल. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी जे प्रमाण घेतलेलं आहे ते वाटीने घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही भांड्याने हे प्रमाण घेऊ शकता. तर इथं मी 1 वाटी गावरान तीळ घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी खरपूस भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथं थोडीशी आपल्याला वेलची पावडर लागणार आहे. तर आता आपल्याला हे जे तीळ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तर मी आता गॅसवरती पॅनवर अगदी मंद गॅसवर आपण हे तीळ आता छान खमंग असे भाजून घेऊयात. तर गाईज, आज आपण जी रेसिपी करत आहोत तर त्याकरिता जे तीळ घेतलेलं आहे ते मी गावरान घेतलेलं आहे. शक्यतो मार्केटमध्ये पांढऱ्या पॉलिशचे तीळ मिळतात, शक्यतो ते घेऊ नका. त्यामुळे वडीला एवढा खमंग आणि खुसखुशीतपणा येत नाही. पण जर तुम्ही गावरान तीळ घेतले तर अगदी परफेक्ट अशी चव येते तुमची वडीला. त्यामुळे गावरान तीळ घ्या शक्यतो. तर आता खमंग हे छान भाजून झालेले आहेत. खूप अगदी करपवायचे नाही आहेत, त्यामुळे वडीला करपट अशी टेस्ट येते. त्यामुळे अगदी मंद गॅसवर खरपूस असे भाजून घेतले आहेत. आता मी ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तीळ. तर 1 वाटी तीळ घेतलेला आहे. आता 1 वाटी शेंगदाण्याचा आपल्याला कूट घालून घ्यायचा आहे आणि इथं मी 1 वाटीच किसलेलं गूळ घेणार आहे. तर इथं तुम्ही कुठल्याही क्वालिटीचा गूळ आणि कुठल्याही प्रकारचा गूळ घेतलात तरीही चालणार आहे. तरी देखील तुमची वडी अजिबात फसणार नाही, चुकणार नाही याची मी खात्री देते तुम्हाला. आणि अगदी बिनधास्त न टेन्शन घेता ही वडी करा. तर आता इथं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करतानाच थोडीशी वेलची पावडर देखील घालून घेतलेली आहे. तर आता अगदी आपल्याला ऑफ ऑन करत हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर अगदी रवाळ टेक्स्चर येईल इतपतच आपल्याला हे मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर आता पॅनमध्ये मी 1 चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण छान असं खमंग भाजून घेऊया. तर या स्टेजला बऱ्याच जणांचं काय होतं की मिश्रण खूप कोरडं राहतं किंवा पाहिजे तसं त्याला ओलसरपणा येत नाही. तर त्यावेळेला अगदी अर्धा चमचाभर पाणी घालून घ्या. त्यामुळं ओलसरपणा येतो आणि बरोबर तुमच्या मिश्रणाला पाणी सुटायला लागतं. तर इथं मला अजिबातच आवश्यकता पडली नाही पाण्याची, कारण ऑलरेडी गुळाने पाणी सोडलं होतं. त्यामुळं पाहू शकता अशा प्रकारे आता जेव्हा आपण भाजत जातो हे मिश्रण, तेव्हा असं मिश्रणाचा छान गोळा झाला. तर आता गरम असतानाच हे मी एका ताटलीवरती, तूप लावलेल्या ताटलीवरती हे घालून घेते. तर तुम्ही पोळपाटावर किंवा कुठल्याही प्रकारच्या चॉपिंग बोर्डवर हे मिश्रण ओतून घ्या. पण गरम असताना शक्यतो ही प्रोसेस करायची आहे. तर आता हे स्पॅच्युलाने किंवा उलथाण्याने कशानेही तुम्ही हे छान थापवून घ्या. अजिबातच हाताला चटके लागणार नाही जर स्पॅच्युलाने केले तर. तर पाहू शकताय तुम्हाला कितपत वडीची थिकनेस हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ती सेट करून घ्या ताटलीवरतीच. तर पाहू शकताय अशा प्रकारे मी छान थापवून घेतलेलं आहे. तर इथं आपण जे प्रमाण घेतलेलं आहे वडी करता सगळं सेम घेतलेलं आहे, त्यामुळे हे प्रमाण अगदी अचूक घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करा. आणि जेव्हा तुम्हाला थोडं जास्त प्रमाण घ्यायचं आहे तर याच्याच दुप्पट तुम्हाला ते प्रत्येक प्रमाण घ्यावं लागेल. तर सुरुवातीला करताना तुम्ही या प्रमाणात करा. आज घेतलेल्या मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये करून पहा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की खरंच परफेक्ट झाली आहे तेव्हाच तुम्ही मग जास्त थोडंसं प्रमाण घेऊन करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे थोडं
आपल्याला कॉन्फिडन्स येतो करताना. त्यामुळं सुरुवातीला करताना थोडंसं प्रमाण कमी घ्या, त्यामुळे वडी कुठेच फसणार नाही, चुकणार नाही. तर गरम असतानाच याला मी छान कट करून घेतलेलं आहे. आता वरून गार्निशिंग करता मी याच्यावरती सुक्या खोबऱ्याचे किसलेलं खोबरं घालून घेते आहे. तुम्ही इथं ड्रायफ्रूट्स घेतलेत तरीही चालणार आहेत. काजू, बदाम, पिस्त्याचे काप लावलेत तरीही वडी आणखीन छान दिसते. तुम्ही काही गार्निशिंग करता घेऊ शकता. तर अगदीच काही नसेल तर भाजलेलं तीळ देखील घातलं तरी वडी खूप सुंदर लागते. वडी कशीही असू द्या, पण खायला इतकी खमंग खुसखुशीत झालेली आहे की अगदी वयस्कर माणसांना ती देखील खाता येईल इतपत छान झालेली आहे. तुम्ही रूम टेम्परेचरवर ही ठेवलीत तरीही चालणार आहे, फ्रीजमध्ये ठेवलीत तरीही चालणार आहे. अगदी रूम टेम्परेचरवर मी ही 2 तास ठेवलेली होती. तर आता स्पॅच्युलाने पाहू शकताय अगदी सहज निघाली. तर आता एक वडी आपण तोडून देखील पाहूयात. तर बघा एकदम मस्त खुसखुशीत झालेली आहे, खायला देखील जबरदस्त आहे. तर नक्की करून पहा रेसिपी. आणि आता आपण एका सर्विंग डिशमध्ये ही काढून घेऊयात. वरून मी थोडेसे भाजलेले तीळ घातलेले आहेत. तर पाहू शकता एकदम मस्त झालेली आहे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यामुळे नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा.